श्री ज्ञानेश्वर लिखित संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासहित. देवाची ये दारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिएल्या. हरिमुखे माना, हरिमुखे माना, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव माने व्यासाची आखोने, द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाच्या दारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादी चारी मुक्तीचा लाभ होतो. हे सकृतदर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारी उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला आहे. श्री तुकोबारायांनी आपल्या भगवत भक्तीत म्हटल्याप्रमाणे हरीची सेवा सांगितली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ध्रुवपदात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असा द्विरुक्तीने सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचवले आहे. क्षणभर ह्या शब्दाचा अर्थ अति अल्पकाळ असा घ्यावा. अत्यल्प काळ देखील हरी नामोच्चारण रूप सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो असा या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी दाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे. म्हणजेच बाह्य पंचविषयापासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहे असे विचारान जाणून त्यांचे तादात्म्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती असणे म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेच देवाचे द्वार सुचवले त्यास व्यर्थता येते. अशी कोणी शंका घेईल तर हरिनाम स्मरण केल्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानदाराचा लाभ होतो. क्षणभर ह्याचा लाक्षणिक अर्थ घेतला तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीचे आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे. अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिस्मरणाचा आश्रय करणारा तो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. हरिनामोच्चारण करण्यात रत राहण्याशिवाय ध्रुवपदात मोठ्या अट्टहासाने सकळ जन्मास बोध करीत आहेत. मुखाने हरिनाम घ्या, हरिनाम घ्या असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे सांगतात. देह स्त्री पुत्र रूपी संसारात राहून जिव्हेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्राधिक हात उंचावून सांगतात. श्री महाराज म्हणतात की अशा प्रकारे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमद व्यासकृत महाभारतात दिसून येईल. संत ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की चहुवेदी ज्ञान सही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे ही हरीचेच वर्णन करीत आहेत. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणे 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणे ह्यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांझट कथांचा मार्ग टाकून दे. हरी जो एक आत्मा आणि त्यांची व्याप्ती मायोपाधिक जीवामध्ये व अविद्योपासक जीवामध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसरा समजण्यास कठीण असा साधनामध्ये तू आपले मन घालू नको. श्री ज्ञानेश्वर म्हणतात हरी म्हणजे वैकुंठ. हरी हे त्या वैकुंठांचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहेत. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरी विने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यान
कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय. त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे. 3 गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म ते शाश्वत व सार आहे. ह्या सारासारांचे रहस्य निरंतर हरी चिंतनात रत असणे हेच होय. जे गुणसहित आकार आहे ते सगुण, जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. म्हणजे सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण, फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ती दोहीतही समानत्वेने आहे. या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास हरकत नाही. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही. यासाठी भगवंत देहाची मीमांसा करीत न बसता भगवत चिंतन करण्यात गढून जा. त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवलेस तर तो त्या मनाचा दुरुपयोग होईल असे समज. जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही व ज्याच्यापासून चर व अचर अशा उभयात्मक जगताची उत्पत्ती आहे, त्या हरीचे तू भजन कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगे या जन्मात अनंत पुण्याची जोड आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शिनसी वाया. सायसे करीसी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव माने हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. जन्म मृत्यूरूप संसार दुःखापासून एक हरी सोडवणारा आहे असा दृढ विश्वास असल्यापासून हरीवर आत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून भक्ती होईल व भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय. म्हणून तसे बोलू नये. देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काही व्यर्थ शीन न करता आपल्या चित्ताच विषय वासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा. देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादींच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस. ते का बरे? हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तत्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. योग याग विधी येणे नाही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विन देवाना कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुरु विन हित कोण सांगे. ज्ञानदेवा मार्ग दृष्टांताची मात, साधूची संतती तरणोपाय. अष्टांग योग व यज्ञ यांचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही. कारण ही सर्व हरिप्राप्तीविषयीची बहिरंगे दूरची साधने आहेत. यांचे अनुष्ठान करणाऱ्यामध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे. माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने मी योग यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो. भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय करावयास नाही. म्हणजे देववचन गुरुवचन यांच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरुनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो. आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे. म्हणून त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल? तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाऱ्यामध्ये जर गूढ आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान हेच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाऱ्यामध्ये जर प्रेम नसेल तर तो काय सांगेल ते कोरडेच. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तरण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. साधू बोध झाला तो नुरणी आठेला, ठाईच मुरला अनुभवे. का
कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती संजनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. साधन चतुष्टय. अधिकाऱ्या श्री गुरुरूपी साधूंनी तत्वमासी या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातील मी ब्रह्म असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो. मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातील जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीने न उरून अवशेष ज्ञानातीत सहज निधर्म ब्रह्मस्थितीत असतो. जसे कापूर रूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी ह्यापैकी काही एक शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे साधूच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्याची निवृत्ती होऊन नित्य निधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षाने सुशोभित होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधू संतांच्या संगतीत असण्यास गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्वरूप हरी दिसत आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. नाही जासी भक्ती ते पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैंचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगंटी पूर्ण एक नांदे. ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून जे हरिविषयाच्या अत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत, म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचे भजन कसे करील? जे वायफळ बडबड करणारे झोपेत बरळल्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन नवादीजे. नामामृत गोडी वैष्णवाला भली, योगी साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला भला कृष्णदाता. ज्ञानदेव माने नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लाव व या साधनाने तू लक्ष्मीपतीस वश करून घे. म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाने मनाने तसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच होय. वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचे तू भजन कर, अथवा राम जप हाच शिवाचाही आत्मा आहे, त्याच जीवाचे त्याचे भजन करणे आवश्यकच आहे. एकतत्व हरी त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात त्यास मी आणि तू इत्यादी द्वैतबंधनाची बाधा होत नाही. योग्यांना 17व्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख जी आवड आहे ते सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्ये आहे. बाळपणीच प्रल्हादाच्या जिभेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उद्धार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, हरीचे नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपे असून ते सर्व मनुष्यांना दुर्बळ झाले आहे. कारण हरीचे नाम कोणी घेत नाही, त्याची सुलभता व योग्यता जाणून ते नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा तेने अद्वै वाटा, रामकृष्णी पेठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव माने सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे.
विष्णूच्या नामस्मरणा वाचून इतर जप करणारा आणि रामकृष्ण स्वरूपी ज्याचे मन नाही त्यांचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्यास मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. ज्याची वस्ती रामकृष्ण स्वरूपी कशी होईल, म्हणजे रामकृष्ण स्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल. ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहम इदम वृत्तीरूपी द्वैताची उत्पत्ती झाली, त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. हे ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरु वाचून ते कधीही मिळणार नाही व ज्या साधकाला ते मिळाले नाही त्याला नामी जो परमात्मा त्याचे अभेद भजन घडत नाही. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, मला हरीच्या सगुण साकार स्वरूपाचेच ध्यान आहे आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, नामे तिनी लोक उद्धरती. ज्ञानदैव माने नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम जो प्रयाग, त्या प्रयागास जातो अशा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो तर त्यांचे ते करणे व्यर्थ होय. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला त्या पापातून सोडवण्यास हरी वाचून दुसरा कोण धाव घेणार आहे. भगवंताच्या नामाने पातकापासून त्रैलोक्याचा उद्धार होतो आणि असे वाल्मिकीने रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्रपै अगाध, पळे भूत बाधा भय त्यांचे. ज्ञानदैव माने हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिनामाचा जप केल्याने पापांच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की गवत अग्निरूप होतो आणि त्याप्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरीच्या नाममंत्रांचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजेच पिशाच बाधा होत नाही. जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयी जो अहंकार, त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. तीर्थे व्रत नेम भावे विन सिद्धी, वायेची उपाधी करिशी जना. भाव बळे आकडे रविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पर्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. अहो जन्म कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमांचे आचरण केले तरी हरीवर दृढ विश्वास असल्यापासून ती सफळ होणार नाही. त्याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीन का करता. हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो अन उपायाने तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याचे बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या आणि ज्याप्रमाणे तो पाऱ्याचा सर्व कण एका ठिकाणी जमवून हातात घेण्याचा पुष्कळ प्रयास करतात, त्याप्रमाणे हरी वाचून इतर साधनांनी भगवत प्राप्ती होण्यास पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे गुरु निवृत्तीनाथ हे गुणत्रया पलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस संपूर्ण अनुभव झाला आहे. समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचा वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ.
सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपाने वास्तव करणाऱ्या हरीची समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी प्राप्त होते. जर बुद्धीतील सजाती आदी भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीची हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही. केशवास यथार्थत्वेने जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे. या वाचून दुसरे काही नाही. त्यांनी जगातील सर्व सिद्धीचा लाभ होतो. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमा, गरिमा इत्यादी अष्टप्रकारच्या सिद्धी त्यांच्या निधी म्हणजेच ठेवा प्राप्त झाला तरी तोपर्यंत परमानंद रूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत या पीडादायकच आहेत. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, प्राणी मात्रात रमविणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चालले आहे. नित्य सत्यामित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण वाचा अनंतरासी तप, पापाचे कळप पडती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनते जीवाचा तया मोक्ष. ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. खऱ्या अपरिमित हरीचा जप निरंतर करण्याकडे कळीकाळ दृष्टीने देखील पाहता येईल. वाचने निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदाय पुढे पळून जातात. हरी 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 हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राने जे कोणी वाचन ग्रहण करील त्यात मोक्षाची प्राप्ती होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायण नामाची आवृत्ती करतो. त्या योगे देहत्रयातील अतिउत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ती झाली आहे. एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुशरी विरळा जाणे. समबुद्धी हेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा घंटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. जो एका हरीचेच नाम जाणतो दुसरे नाम त्यापासून दुरावले गेले आहे. म्हणजे दुसऱ्या नावाची ज्याला ओळखच नाही तो सकळ सृष्टी हरिरूप पाहून हरी नामच सकळ सृष्ट पदार्थात ओळखतो असा एखादाच असतो. जीव ईश, जीव जड, ईश जड, जीव जीव आणि जड जड असे बुद्धी 5 प्रकारच्या भेद नाही विचाराने नाहीसे करून समबुद्धीने भेदशून्य श्रीहरीचे जो ग्रहण करतो तो शमदमाचा वैरी म्हणजेच साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरी तद्रूप होतो. शमदमावरी असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो, शम म्हणजे मनोविग्रह, दम म्हणजे बाहेंद्रिय निग्रह. ते करूनच वर सांगितलेल्या 5 प्रकारच्या भेदविषम्याच्या बुद्धीतून निराश करून समबुद्धीने सर्व ठिकाणी समान हरीचे जो ग्रहण करतो तो स्वतः हरी होतो. सर्व देहामध्ये एकच व्यापक राम आहे. 5000 किरणातून तेजोरूपी एकच सूर्य भरलेला असतो. म्हणजेच त्या 1000 किरणांचा प्रकाशक एकच सूर्य असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपल्या चित्तामध्ये सर्व काळ हरीचे चिंतन करण्याचा नियम केला आहे. त्या योगाने मागील जन्माचे येणारे पुढचे जन्म मी सुटलो. आता मला पुन्हा जन्म नाही. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी साधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंचिनी माले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेनी दस दिशा आत्मा राम. ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्ण नामाचेच वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ज्याने रामकृष्ण नामाच्याच भजनाने संकल्प विकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मा सिद्धीचा लाभ करून घेतला त्याला परिपूर्ण ब्रह्मसिद्धी प्राप्त झाली अथवा त्याला जगातील सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. भगवत चिंतनाने बुद्धीला सिद्धी प्राप्त होते आणि बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धी होते. देह तादात्म्याने पंचविषयांच्या भोगात गुंतलेले व त्रिविध तापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवाची शांती साधूच्या संगतीने होते. श्री ज्ञानेश्वर म्हणतात,
नामाचिंतनेने माझ्या हृदयात रामकृष्ण स्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्या योगे दाही दिशामध्ये आत्माराम भरलेला वासत आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रच होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपन्विला मोप, चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भातृ सगोत्र पार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा साधले, निवृत्तीने दिले माझे हाती. हरीचा जप करून वाणीने हरीची कीर्ती जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. हरी नाम कीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याचे अगणित जप केले तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव करतो व आई भाऊ बंधू तसेच अनेक गोत्र ही सर्व मनुष्य चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात. म्हणजे त्यांना स्वरूपामुक्तीच लाभ होतो. श्री ज्ञानेश्वर म्हणतात की अतिगुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालो आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविना सौजन्य तेने कोणी. त्या नरा साधले वैकुंठ जोडिले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथेही मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. श्री हरिवंश पुराण वाचतो आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो व हरी वाचून दुसरे कोणीही प्रिय जाणवत नाही त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे. मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरी भजनामध्ये जो स्थिर झाला तोच धन्य होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्ण स्वरूपाचीच आवड आहे. राम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठी. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेव यज्ञ ताग क्रिया कर्म, हरिविन नेम नाही दूजा. हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णवजनांना जोड केलेली असते. त्या योगे त्यांनी अनंत कोटी पातके नाहीशी होतात. अनंत जन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचे नामस्मरण आहे. सर्व साधनांमध्ये हरींचे चिंतन हे सुलभ साधन आहे. अष्टांग योग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्म रूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनाने लयाला जाते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी यज्ञ या क्रिया सर्व काही हरी आहे. त्या वाचून दुसरा काही नेमधर्म नाही. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविन धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे क्षस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. सर्वांचे सार एक नारायण आहे, त्याचा तू जप कर. याविषयी श्रुती स्मृती हा शास्त्र त्यांनी वचन प्रमाण आहे. इतर जपतपादी कर्मे करण्याचे श्रम हरी भजना वाचून व्यर्थ जाणारे आहे. ज्याप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करतात, न्याचे भरात कमल कलिकेत सापडला जातो, त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धी राहत नाही. त्याप्रमाणे हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचे फिरून प्रपंच परावर्तन होत नाही. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, हरिनाम हा माझा मंत्र आहे आणि शास्त्रेही पण तेच आहेत. त्याच्या दराऱ्याने यमाचे आमच्या कुलपुत्राचा त्याग केला आहे. काळवेळ नाम उच्चारता नाही, दोन्ही पक्षी पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जीवा या नामाची, उपमाता देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरीचे नाम घेण्याची शुद्ध काळ वेळेची जरुरी नाही, ते हवे तेव्हा घेवे. त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोघांचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ, नाम घेणारा व ऐकणारा या उभयंताचाही उद्धार होतो. रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणारे आहे. त्याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे.
हरीचे नाम हेच सार आहे. भजन करण्यापलीकडे जिवेची ज्यांनी योजना केली आहे त्यांच्या दैवास उपमा कोणी द्यावी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझकडून हरीचे चिंतन यथासांग झाले. आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. सतत हरीचा नाम घेण्यास त्याचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पती विष्णू असतो. नेहमी नारायण हरी असा नामाचा जप करतो. त्यांच्या घरी सर्व ऐश्वर्य व सरलोकपदादी चारी मुक्ती असतात. जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावे आणि तो प्राणी यमाचा घरचा पाहुणा होतो. म्हणजेच यमलोकास जातो आणि यमाकडून त्याचा शासनाचा पाहुणचार मिळतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तीनाथ त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले इच्छेनुरूप प्रश्न केला असता त्यावरून गुरु निवृत्तीनाथाकडून आकाशापेक्षाही नाम मोठे आहे असे उत्तर मिळाले. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेने काही कष्ट न लागती. अजपा जाणणे उलट प्राणाचा, इथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ आक्रमीला. हा संसार कोणी 7 तत्वात्मक आहे, कोणी 5 तत्वात्मक आहे, कोणी 3 तत्वात्मक आहे, असा कोणी 10 तत्वात्मक आहे असे मानतात. दुसरा अर्थ 7 + 5 + 3 + 10 मिळून 25 तत्वात्मक संसार मानतात. हे सर्व तत्वे ही हरी आपल्या एका चैतन्य तत्वावर दाखवतो. अशा तत्व विचार करणाऱ्यापैकी हरीचे नाम नाही ते केवळ साधनापेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्यात काही कष्ट पडत नाहीत. रात्री व दिवसा मिळून 21,600 वेळा सोहम सोहम असा आपल्या हृदयात प्राणांच्या वरती जाण्यात आणि अपनाच्या खाली जाण्यात होणाऱ्या उभयंताच्या भेटीत सहज जप होत असतो. त्याचा जप अजाप असं म्हणतात. अजपा जप म्हणतात. संकल्प सोडल्यास म्हणजेच 21,600 श्वास जे होतात त्यामधून सोहम असा होणारा जप मी करतो असे मानून उदक सोडल्यास साधकाचे मनाचे निश्चय असे करण्यापलीकडे होते. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, हरीच्या नामस्मरणा वाचून जगणे मला व्यर्थ वाटते. म्हणून मी रामकृष्णाच्या भजन मार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर भजन करीत आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वांगठी राम भाव शुद्ध. न सोडी हा भाव टाकू रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत्र कुळ शिळ मात, भजका त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. जप तपादी कर्मे व अनेक नियम धर्म ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा ही सर्व देहामध्ये एक आत्मा रामणीलाच पाहणे ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ जप तप कर्म क्रिया नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांच्या ठिकाणी अभिन्नत्वे करून परमात्म रूपाला पाहणे या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. म्हणून अशा शुद्ध भावांचा त्याग करू नको. या भावामध्ये बिघाड असणाऱ्या सर्व संशयास फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत राहा. दुसरा अर्थ अशा प्रकारच्या शुद्ध भाव त्या साधनादिके करून साध्य होते तरी त्या साधनानुष्ठानानेच्या भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. जातीच्या पैशाच्या गोताच्या कुळस्वभावाच्या गोष्टीच्या भानगडीत पडू नको. शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरीचा जप कर. दुसरा अर्थ या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला पैशाला व कुळगोत्रज्ञांना तू भज, म्हणजे जातीस गोतास कुळशिलास योग्यशे कर्मे कर आणि द्रव्यार्जन संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर, म्हणजे अशा प्रमुखाने प्रापंचिक बाधा होणार नाही. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळे मी वैकुंठ लोकी माझे घर झाले आहे.
दुसरा अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे घर वैकुंठ भुवनात झाले आहे, म्हणजे वैकुंठ रूप हरीच्या ठिकाणी आमची वस्ती झाली आहे. जाणीवने निव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेने कळी काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाही, तर त्याच्या नामस्मरणाने दोहांनाही सारखीच मुक्ती मिळते. नारायण हरी या नामाचा उच्चार करणाऱ्याकडे कळीकाळाचा प्रवेश होत नाही. हरी यथार्थ स्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही, मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे कळेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणाने सर्व मृत्यू लोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्वद जपे आधी. नामा परत्वे तत्व नाही रे अनंथा, वायानिक पंथा जाशील झनी. ज्ञानदेव नाम जप माळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. हरीचे नाम हेच तत्व आपल्या मनामध्ये बळकट करा, म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत राहा. त्या योगाने हरीला तुझी दया येईल. रामकृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे, परंतु अगोदर ते प्रेमाने घे. हरीच्या नामाशिवाय जीवाला संसारातून सोडवणारे दुसरे साधन नाही. तू दुसऱ्या साधनाकडे जाशील तर फसशील. श्री ज्ञानेश्वर म्हणतात की मी मौन घेऊन अंतःकरणामध्ये जपमाळ करून निरंतर श्री हरीची जप करीत आहे. सर्व सुख सोडी शाही शास्त्रे निवडी, रिकामार्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरजार हरी विना. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे. निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. साही शास्त्रांनी हरीच्या नामात सर्व सुख माधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे. त्यांचे नेहमी तू सेवन कर. अर्धघटका रिकामा राहू देऊ नकोस, कारण देहादिक संसार व त्यातील सर्वांचे व्यवहार खोटा आहे. म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहात राहशील तर तुझी जन्म मरणाची एरझार व्यर्थ होईल. म्हणून हरिनाम मंत्राचा तू निरंतर जप करीत जा. या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल. याकरिता रामकृष्ण नाम घेण्याविषयी विषय तू निश्चय मनात पक्का करून घ्या. गुरुजवळ श्रवण मनन व निधिध्यासनाचाच अभ्यास करून तीही देहातून व तिन्ही योगामधून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ती उत्पन्न कर व त्या योगाने सर्व माया जाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी दया बाळग, कारण जेथे शांती दया असतात तेथे देहाची वस्ती असते. म्हणून तो आपल्या हृदयात शांती दया ठेवून तेथे श्रीहरी वस्तीला येतील असे कर. अभंग हरिपाठ सती 28 रचले विश्वास ज्ञान देवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी, होय अधिकारी सर्वता तो. असावे एकाग्री स्वत चित्त मन, उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. हरिपाठ हा शेवटचा 28वा अभंग फलश्रुती सांगणार आहे. काही लोक हरिपाठाचे 27च अभंग मानतात, पण ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अभंग 28 आहेत. अभंग हरिपाठ अस्ति 28 असे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः या अभंगात सांगितले आहे. त्यामुळे 28चा अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही. परमात्मा 28 युगे विठेवर उभा आहे. ही युगे कधी 27 अथवा 29 होणार नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. या संदर्भात जुने वाल्मिक विंटकी उभा की ज्ञानदेव महाराजांनी विठोबांची आरती
जसे युगे झाली 28 अजून कान म्हणली वैस, हा तुकाराम महाराजांनी पुंडलिकाला केलेला खडा सवाल लक्षात घेण्याजोगा आहे. बाह्यतः हा पहिल्या सूर्याच्या 12 कळा व चंद्राच्या 15 कळा आहेत. त्या 27 कळावर व्यवहार चालतो, परमार्थ नाही. परमार्थात चंद्राची 16वी कळा आहे. 16 आणि 12 मिळून 28 म्हणून परमात्मा 28 युगेच उभा आहे व हरिपाठाचे अभंग हेही 28च आहेत. चंद्राची 16वी कला भगवान शंकराने आपल्या मस्तकी धारण केली आहे. ही 16वी कला जर चंद्राच्या 15 कळात मिसळली तर सारे विश्व ब्रह्मरूप होऊन तेथे व्यवहारच राहणार नाही. 100 नंबरी सोने जर पाहिले तर माणूस वेडा होतो. असे सोने बाजारात येतच नाही. जरा कमी कस असलेला म्हणजेच व्यवहार होतो. 12-16 जणी हरीशी नेनती अशी अवस्था असल्याने त्या रात्रंदिवस फिरत आहेत आणि या जीवनाच्या गतीत परिश्रमाप्रमाणे जीवाचे बाहेर भ्रमण चालू आहे. या 12 पैकी 16चे जर ऐक्य झाले तर अनाहत नाद होतो आणि त्या नादानुसंधानात आत्मसाक्षात्कार होतो असा महिपतींचा अनुभव आहे. 12-16 जणी गडे ग 12-16 जणी मिळून येती गलका करीती मशी गेल्या घेऊन. या पदात महिपती ज्याला गलगा म्हणतात तो चैतन्याचा ध्वनी आहे आणि तो 28 कलातून प्रकट झाला आहे. या 12-16च्या ऐक्यातून श्री हरीची अनुभूती आहे आणि हे स्पष्ट करणारा हरिपाठ असल्याने त्याचे अभंग 28च आहेत याबद्दल कोणतीही संदेह राहणार नाही. ज्ञानदेवांनी हरिपाठाचे हे अभंग ज्ञानदेवतो कैवल्यम अशा विश्वाने रचले आहे. विश्वासाने रचले म्हणजे कुणी रचले हे तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगातून लक्षात येते. विश्वासतो देव म्हणून धरियला भाव, माझी वदवितो वाणी तेथे धरली धरणी. जोडील अक्षरे नवती बुद्धीची उत्तरे, तुका म्हणे जरा आहे मुळीच खरा. अहो विश्वास हाच देव आहे. त्यांनी जसे स्फुरवले वदवले तसे ते उतरले गेले आणि ते काही र लाट किंवा ट लाल र हे जोडून केलेले बुद्धिचातुर्य नाही तर ती अजोड अक्षराची जोड आहे. अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे नाश न होणे अशा अक्षराची ही जोड आहे. पुढील कथात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नित्य पाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी सर्वता तो. नित्य अशा हरिपाठाचा नित्य पाठ केला तो अधिकारी होतो. परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकारच नाही. सकळांशी येथे आहे अधिकार. ही तुकोक्ती सर्वांना अधिकार देत आहे. नाम घ्यायचा अधिकार दिला, पण नाम घ्यायचे कोणी? आम्ही घेतो का? तो रश्नेंद्रियाला अंकिला, हा निद्रेशी जीवे विकला, तो नाही येथ म्हणे त्याला अधिकारी असे ज्ञानेश्वर म्हणतात. जेवणे आणि झोपणे याशिवाय आम्ही काही करीत नाही, मग कुठला अधिकार आणि कुठले काय? नित्य हरिपाठाचे नित्य पठणाने योग्य जो अधिकार प्राप्त होतो तो पठण कसे व्हावे असावे हे ज्ञानेश्वर महाराज पुढील कटकात सांगतात. असावे स्वस्थ चित्त एकाग्र मन, उल्हासे करून स्मरण जीवी. स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठण व्हायला पाहिजे, तर तो जीव परमार्थाचा अधिकारी होतो. पुढील कडव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. हरिपाठ करणाऱ्या माणसांचे अंतर्बाह्य रक्षण अंतकाळी तसे संकटाच्या वेळी हरी करतो. अंतकाळी आपणाला कोण सोडवतो? सगळे जण आजूबाजूने हातपाय मारतात पण धारेला कोणी पडत नाही. एका परमात्म्याशिवाय अन्य कोणीही आपल्याला सोडवत नाही. तुका म्हणे तुझ सोडविन कोणी, एकचक्र पाणी वाचोनिया. ही तुकोक्ती हीच गोष्ट स्पष्ट करते. अंतकाळी या संकटाचे वेळी हरी रक्षण करतो याची प्रचिती नित्य हरिपाठाचे नित्य श्रवण करणाऱ्यांनी घेतली आहे. जे साधनांचा आळस करणारे आहेत त्यांना ही प्रचिती कशी येणार हा प्रश्न आहे. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्यात सांगतात. संत सज्जनाची घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवितरे. आता हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात च्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तत्काळ ज्ञानदेव. हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी तो आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांना दाखवला. तेव्हा निवृत्तीनाथांना फार आनंद झाला. त्यांनी धन्योद्गार काढले आणि प्रत्यक्ष सद्गुरूंनी कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना
अत्यंत संतोष झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम.